मुक्ताईनगर शहरासह संपूर्ण तालुक्यामध्ये इंधन तुटवडा. डिझेल मिळत नसल्याने शेतीची मशागत थांबली. मुक्ताईनगर तालुक्यामध्ये गेल्या 3 ते 4 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात इंधन तुटवडा भासत आहे. पेट्रोल व डिझेलसाठी पेट्रोल पंपांवर लांबच लांब मोठमोठ्या रांगा लागत असून रांग लावल्यानंतरसुद्धा 2-2 तासानंतरही डिझेल मिळत नसल्याने शेतकरी अतिशय वैतागलेला दिसून येत आहे. मुक्ताईनगर शहराला लागून 3 पेट्रोल पंप असून संपूर्ण तालुक्यात 15 पेट्रोल पंपांच्या आसपास संख्या आहे. असे असताना संपूर्ण तालुक्यामध्ये पेट्रोल व डिझेल मिळत नसल्याची ही वस्तुस्थिती आहे. तालुक्यातील काही पेट्रोल पंपांवर पेट्रोल उपलब्ध असल्याने तिथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात व मोठी गर्दी बघायला मिळत आहे. तर काही पेट्रोल पंपांवर डिझेल उपलब्ध नाही, तसेच काही ठिकाणी पेट्रोल व डिझेलही उपलब्ध नाही असे फलक लावण्यात आल्याचे चित्र दिसून आले. विशेष म्हणजे हा हंगामाचा काळ आहे. येत्या काही दिवसात मान्सूनला सुरुवात होणार आहे. त्यामुळे मान्सूनपूर्व मशागतीसाठी शेतकरी वर्ग हा ट्रॅक्टर JCBच्या साहाय्याने आपल्या शेतीची मशागत करत असतो. परंतु गेल्या काही दिवसांपासून डिझेल मिळतच नसल्याने अक्षरशः शेतकरी घाईकुतीला आलेला आहे. आपण बघू पंपावर मोठ्या लांबच लांब रांगा आपण बघू शकतो. डिझेलच्या कॅन या ठिकाणी लावलेल्या आहेत. सर्वसामान्य नागरिक शेतकरी हे या ठिकाणी अक्षरशः 3 ते 4 तासांपासून डिझेलसाठी रांगेत आपल्याला उभे दिसत आहेत. बघूया हा संपूर्ण व्हिडिओ. ना खाने देंगे, ये है मोदी सरकार. अच्छे दिन आने वाले. एवढी लाईन लागली आहे, तुम्ही बी आले डिझेल घ्यायसाठी. ना खाएंगे ना खाने देंगे. सरकारचे तुमच्याकडे कोणकोणत्या गाड्या आहेत? सगळे ट्रॅक्टर आहे. ट्रॅक्टरला डिझेल भेटत नाही. उभे आहे बंद पडले. शेती कामासाठी डिझेल भेटत नाही. शेती कामं ठप्प झाले. शेती कामं ठप्प झाले. पेरणीच्या कामासाठी ट्रॅक्टरसाठी तुम्ही डिझेल घ्यायला आले. कामाला रोटरवाले आमच्या नावाने बंद करतात. पैशाची गड्डी घेऊन बसला आम्ही तरी डिझेल भेटत नाही आम्हाला. आपण काही शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या. मोदी सरकार यांचे हे अच्छे दिन आहेत अशी खरमरीत टीका शेतकरी या ठिकाणी करताना आपल्याला दिसून येत आहेत. समुद्रधुनी होर्मुझ या ठिकाणी अडकलेली जहाजे यामुळे संपूर्ण जगावर ही परिस्थिती ओढवलेली असली तरीसुद्धा केंद्र सरकारचे नियोजनाचे अभाव व त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि तोंडावर आलेला पावसाळा यामुळे शेतीची निर्माण होणारी अडचण या सर्व पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची भूमिका ही खरोखर संतप्त दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर आपले मत काय नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा. वाडेकर्स इन